नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उद्योजक दत्तात्रय शेळके यांनी माळशिरस तालुक्याच्या अनेक गावांमध्ये दौरे केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात जाऊन उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी प्रगती केली आहे. समाजकारण 80% व राजकारण 20% असे दत्तात्रय शेळके साहेब यांची नीती आहे. त्यांनी पंचायत समितीमध्ये धर्मपत्नी सौ संगीता शेळके यांना उभा करून निवडून आणले होते. त्यांनी गणामध्ये अनेक गोरगरिबांसाठी विकास कामे केली आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीमधील लाभार्थ्यांना फायदा मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या घरामधून आमदार राम सातपुते यांना निश्चितपणे मताधिक्य देणार असल्याचे सांगत तालुक्याच्या राजकारणावर सविस्तर माहिती दिली आहे. दरम्यान बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी त्यांच्याकडून निवडणुकीविषयी माहिती जाणून घेतली आहे. नमस्ते, बारामती झटक्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण या माळशिरस तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राहून ज्यांनी उद्योग व्यवसायामध्ये आपली प्रगती केली ते दत्तात्रय शेळके साहेब यांचं या ठिकाणी आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया. कारण माळशिरस पंचायत समितीच्या सदस्यपदी त्यांच्या धर्मपत्नी सौ संगीताताई शेळके यांनी काम केलेलं आहे आणि आपण पाहिलेलं आहे की त्यांनी या पंचायत समितीमध्ये जनतेची सेवा करीत असताना अगदी निस्वार्थी भावनेनं आपण केलेलं काम जे आहे हे त्यांचं निस्वार्थी भावनेचं आहे आणि त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेतलेले. तर आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की या ठिकाणी माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका. नमस्ते साहेब, तुमचे बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. त्या आता ही जी निवडणूक सुरू आहे ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात तुम्ही सुरू आहे, नेमकं तुम्ही जनतेच्या समोर जात असताना कोणती भूमिका घेऊन जात आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम सातपुते साहेबांच्या प्रचाराच्या दरम्यान मी ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये मी प्रचार करायच्या ऐवजी जनतेमधनंच इतकी प्रश्न लाट उठते की राम सातपुते नावाचा देव नावात राम आणि माळशिरस तालुक्यात सुद्धा त्याचं काम आहे. त्याच्यामुळं लोकांची इतकी भावना आहे की असाच आमदार आपल्याला भविष्यात पण मिळाला पाहिजे. कारण त्या माणसाने जे शाश्वत विकास केला या 5 वर्षामध्ये जो मागच्या 25-50 वर्षात झालेला नाही. त्याच्यामुळे लोकांची तीव्र भावना आहे की हे राम सातपुतेच आपल्याला पाहिजे. सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे. पण आता तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही बाहेर वावरलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही खाली ग्राउंडला फिरताय त्यावेळेस 2 उमेदवारामध्ये काय तुम्हाला लोकांच्यात बोललं जातं? आत्ता रामभाऊ सातपुते यांचा प्रवास हा माळशिरस तालुक्यातला 5 वर्षाचा फक्त आहे आणि 5 वर्षात रामभाऊ सातपुते साहेबांनी जी भरारी घेतलेली आहे, आरोग्य असेल, कृषी असेल किंवा रस्त्याची कामं असतील किंवा बाकीच्या जो माणूस रामभाऊ सातपुतेकडे गेला आहे थोडी काम हाताने आला नाही. वर्सेस कंडिशनला बाकीचा विरोधी उमेदवार हा 35 वर्षापासून संघर्ष करतोय. ते फक्त संघर्ष करतोय. माणसाला संघर्ष करायला का लागतं, जनमानसामध्ये आपलं स्थान का पक्क करू शकला हे त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. आपण त्याला विरोधी उमेदवार असला आपण कुठे टीकेची भूमिका करणार नाही. आपण एवढं सांगतो की जी व्यक्ती 5 वर्षात सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये घर करतो आणि ती व्यक्ती रामाला त्या उमेदवाराला देवाचं स्वरूप देतं, याचा अर्थ त्या माणसामध्ये काहीतरी वेगळी क्वालिटी आहे आणि ही क्वालिटी ह्या मतदानाच्या माध्यमातून जनता 100% 23 तारखेला दाखवून देईल. आता बरंचसं जातीय समीकरण ह्या निवडणुकीमध्ये वापरलं जातं. मग खाली तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाता त्यावेळेस जनतेचं काय मत येतं? जनतेची भावना अशी आहे की आजच्या युगामध्ये आपण जातीवाद जर केला, तुम्हाला माहिती आहे मागच्या 500 वर्षामध्ये इंग्रजांनी हे जातीपाताचं विष प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेरून 1.5 वर्ष आपल्यावर राज्य केले. जिथं जात असते तिथे विकास नसतो आणि जिथं विकास असतो तिथं जात मानत नसते. आज या माळशिरस तालुक्याला विकासाची गरज आहे, कुठल्या जातीवादाची गरज नाही. मी शहरामध्ये राहतो, शहरामध्ये शेजारचा माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाला कोणी बघत नाही, पण एखाद्या सोसायटीमध्ये राहतात आज सगळे एका कुटुंबासारखे राहतात. कुठल्या महापुरुष जयंती, सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात, चांगल्या पद्धतीने ग्रोथ होती. शहरात जात वगैरे तुम्ही विचारत नाही, कुठल्या कंपनीत नोकरीला जात विचारत नाही. जिथं जात असते तिथे विकास नसतो. म्हणून माझं सर्वसामान्य माणसाकडून अशी भूमिका येते की आज माळशिरस तालुक्यामध्ये कालच मी पाहिलं की 168 SCचे दाखले काढले आहेत इतर समाजाच्या लोकांनी. म्हणजे कुठंतरी ह्या
SC ST समाजावरती पुरा अन्याय होतोय. त्यांच्या मुलांना कुठल्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर ह्या लोकांनी दाखले काढल्यामुळे त्यांच्या कुठेतरी बाबासाहेब दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून त्यांच्या अधिकारावरती कुठेतरी गदा येते. मला वाटतं की हा अन्याय केल्यासारखी गोष्ट होते, तर ती कोणी करू नये. कारण सगळ्याला जगा आणि जगू द्या ही भावना आपल्याला बाबासाहेबांनी दिल्या त्या तत्वावरती आपण भारतात चालतोय. त्यामुळं हा कुठेतरी जातीवादाचा विष कुठेतरी पेरून एकमेकाची मतं घेऊन स्वतःची पुढे वाजण्याचं काम कोणी करू नये अशी माझी भावना आहे आणि जनतेची पण तीच भावना आहे. आता माळशिरस तालुक्यामध्ये ही एक वेगळी निवडणूक आहे. मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांचा गट एकत्र आलेला आहे. त्याबद्दल लोकांची काय भावना आहे? मी आता सगळीकडे बघतोय, जरी मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर गट एकत्र आला, तुम्ही लोकसभेला पण हा गट एकत्रच होता, बरोबर आहे. जी भाजपचं जे मतदान आहे ते कुठं हल्लेलं नाही आहे. त्यामुळे हे दोन्ही गट एकत्र आलं किंवा आता प्रत्येक गावातला स्थानिक पुढारी सुद्धा जरी एकत्र आले तर जनतेने मनात ठरवलं आहे की त्यांना विकासाचा व्यक्तिमत्व पाहिजे, की ज्यांनी शाश्वत 5 वर्षात विकास केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा विकासाची गंगा आणि कुणी आणू असं तर राम सातपुते साहेब आणू शकतात. कारण त्यांनी 5 वर्षाच्या कालामध्ये 50 वर्षाचा इतिहास मोडलेला आहे. त्याच्यामुळं लोकांची तीव्र भावना की असा माणूस परत भेटणार नाही आणि हा माणूस 100% आमदार झाला पाहिजे. की प्रत्येक माणसाच्या गोरगरीब माणसाच्या मनातली आपली भावना आहे. लोक वरती ओपन येत नाहीत पण आतनं बोलतात की आम्हाला हा देव पाहिजे. देवाच्या रूपाने हा माणूस भेटला. कारण गोरगरिबाच्या माणसाच्या खिशात रुपया नसेल आणि एखाद्या कुठल्या माणसाला पेशंट सिरियसशी आजारी पडला असेल तर त्याला एक ताकद येते, नवीन ऊर्जा येते. की राम नावाचा माळशिरस तालुक्याचा आमदार असा आहे की तो 1 रुपया नसताना ऑपरेशन फुकट करू शकतो. कारण त्यांनी 3,500 ऑपरेशन ह्या तालुक्यामध्ये मोफत करून दिलेलं आहे. असं आरोग्य दूत देवदूत म्हणतो मी त्या माणसाला. तर असाच भाग्यशाली तालुका बनवायचा असेल तर राम सातपुतेला आपण निवडून दिलं पाहिजे. आता बाहेर समजा विरोधी गटाकडून चर्चा केली जाते की आपला समाजाचा आमदार होतोय, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मतदानाला जात आहे धनगर समाज सोडून इतर समाजाच्या काय भावना आहेत? इतर समाजाच्या भावना त्यांनाही कळतंय. आज तरुण पिढी आहे ना आधुनिक काम करते. आत्ताच्या तरुण पिढीला जातीवादाचं काही घेणे देणं नाही. आणि कुठल्याही आमच्यातला आमदार पाहिजे नाही असताना काही. तर राम सातपुतेने जे प्रूव्ह केले ना ते कोणी करू शकत नाही, शाश्वत करू शकत नाही. उदाहरणार्थ मला सांगायचं म्हणलं तर राम सातपुते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी मी काही तिथं समाधान केलं आहे. मंदिरात सभा घेतली तर मंदिरात देवाला स्मरून शपथविधी करून ती व्यक्ती सांगते की माळशिरस तालुक्याला भाग्य मी पुढच्या तरुण पिढीचं भाग्य बदलण्यासाठी एक 75 MID चॅनल. जर आज माझा हा शेतकरी बघतो किती 5-50 एकर बागा क्षेत्रात शेतीवरती माणूस मोठा होऊ शकत नाही, जगू शकतो. आणि शेतकऱ्याला जर मोठं व्हायचं असेल तर त्याला कुठला तरी जोडधंदा असला पाहिजे. आणि ह्या जोडधंदा राम सातपुतेसारखा एक देव माणूस ह्या महाराष्ट्र तालुक्यात आणू शकतो. 75 MID आणू शकतो. त्याच्या माध्यमातून माझे हे शेतकरी गोरगरीब शेतकरी उद्योजक बनतील आणि माझ्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला इथं हाताला काम मिळेल. आणि माझा तालुका हा माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्रगण्य तालुका होईल. तर फक्त राम सातपुतेच्या माध्यमातून हे विजन प्रत्येक गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना दिसतंय. त्यामुळे सर्वसामान्याचे लोक जरी पुढे येत नसले तर राम सातपुतेला 100% राम सातपुते 20 ते 25,000 मतांनी निवडून येतील की मला 100% गॅरंटी. आता तुम्ही प्रचार करताय, तुम्ही निवडून येताय असं म्हणताय, परंतु विरोधी गटाकडून एक अपप्रचार केला जातोय की राम सातपुते पडल्यानंतर ही तालुका सोडून जाणार. त्याच्यावरती सांगतो भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये सगळ्यात मोठी पार्टी आहे. ह्या पार्टीची ताकद रामभाऊ सातपुतेच्या मागे आहे. रामभाऊ सातपुते हे युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या मागे त्यांची खूप मोठी पार्टी आहे. त्यामुळे राम सातपुते जर युती आणि युती आता ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना चित्र स्पष्ट झालेलं आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून इथं सत्ता ही महायुती सत्ता येणार आहे. राम सातपुते जरी इथं पडणार नाहीत 99.99% आणि जरी पडलं तरी भारतीय जनता पार्टी ही त्यांना क्रॉप करून आमदार बनवेल. आणि राम सातपुते हे नुसतं आमदार नसताना येणाऱ्या काळामध्ये तर माळशिरस तालुक्याचे मंत्री म्हणून इथं येणार आहेत. अशी प्रत्येक माणसाला आत्मविश्वास आहे. राम सातपुते कुठेही जाणार नाही. सगळ्यांची सेवा करण्यासाठी परत माळशिरस तालुक्याचं एक चित्र बदलणं हितच असणार आहे. त्यामुळं हे लोक मताचा बाजारीकरण करण्यासाठी खोटा अपप्रचार करतात. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नाही. कारण त्या माणसाने जी 5 वर्षात केले ह्यांना कोणाला 35 वर्षात जमलं नाही. फक्त तोंडाचा बाजार करणं आणि मी याव करू त्या करू काय केलेलं नाही आहे. एकाने उद्योगधंदा चालू केला, तो बंद केला, लोकांचे पैसे बुडवले. तर राम सातपुतेच्या पुढे संस्था बघितली का तुम्ही, कारखाना बघितला का, कुठं काय त्याची सुतगिरणी आहे, कशी ती जमीन जमला आहे. अहोरात्र 24 तास काम करणारा हा शेतकऱ्याच्या लोकांचं स्ट्रगलिंग करणारा जगणारा आणि कुठलाही माणूस रिकाम्या हाताने घेऊन जाता असा माणूस तो आहे. आणि आमचं सगळ्यांचं भाग्य आहे असा माणूस आम्हाला भेटला आहे. त्या माणसासाठी आम्ही दिवसाचं रात्र करून त्या माणसाला 100% निवडून आणणार आहे. ह्यात काही दुमत नाही. तुमचा समाज बोलतोय की 35 वर्षाचा उत्तमरावचा संघर्ष आहे, त्यांना एकदा संधी द्यावी असं ग्रामीण भागातली बोलते. मग तुम्ही असे लोक म्हणत असताना तुम्ही त्यांचा मत मागताय, मग ती लोक काय म्हणतात? माझं या समाजाच्या सगळ्या समाज बांधवाला एकच सांगणं आहे की माळशिरस तालुक्यामध्ये आता 110 गाव आहेत. 110 गावातलं विरोधी उमेदवारांनी
केलेलं एखादं तरी विधायक काम प्रत्येक गावामध्ये एक दाखवा किंवा त्या कामाचं पोस्टर दाखवा एखादा व्हिडिओ का घ्या 110 गावात या विरोधी उमेदवाराने 35 वर्षात एक काम हे विधायक काम केलेलं आहे. त्या कामाच्या अनुषंगाने आम्ही त्याला मतदान द्यावं. नुसतं आपल्या जातीचा किंवा संघर्ष त्यांनी केलेला आहे, पण समाजासाठी काय संघर्ष किती केलेला आहे ते तुम्ही कम्पेअर करा. दोन्ही उमेदवारामध्ये तुलना करा. एक तरुण रक्ताचा उमेदवार आहे, भावी पिढीचं आयुष्य बदलणारा माणूस समोर चित्र दिसतंय. तो शिकलेला इंजिनियर आहे, रामभाऊ सातपुते इंजिनियर आहेत आणि संघर्षातनं तयार झालं, गरिबीचे चटके खाऊन तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. गरिबी काय असते हे त्या माणसाला चांगलं कळलेलं आहे. त्यांनी कुणाचं पसंत केलं नाही, कुणाला लोटलेलं नाही. उलट त्या माणसाने ज्या माणसाकडे जाईल तो कुठल्या जातीचा कुठल्या पक्षाचा मत दिलंय नाही दिलंय त्या माणसाचं काम त्या माणसाने केलेलं आहे. आणि आज आपण जरी मतं मागण्यासाठी खोटा प्रचार केला तर जनता त्याला दाद देणार नाही. कारण मनामध्ये त्या माणसाने घर केले अंत करणार ते ओठातनं आणि बटनातनं नक्की 23 तारखेला तुम्हाला दिसेल. तुम्ही ग्राउंड लेवलला पाहताय आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे. मी माझ्या स्वतःच्या मतदारसंघातनं असं आवाहन केलं मी राम सातपुतेने माझ्या जनतेला, जर राम सातपुते साहेब माझ्या मतदारसंघातनं मताधिकारी निवडणार तर मी राजकारणातनं संन्यास घेईन. ही माझी ग्वाही. कारण मी कुणाच्या जेव्हावरती बोलतो, कारण ग्राउंडला ज्या लोकांच्या भावना आहेत, ज्या लोकांची रामभाऊ सातपुतेने कामं केली आहेत, प्रत्येक व्यक्ती म्हणतो की आम्हाला रामच पाहिजे, बाकी कोणी नाही. आज माझ्या घरात चटणी भाकरी नसेल तर मला कुठली व्यक्ती कुठली जात आणून देत नाही. पण ज्या माणसाने शाश्वत विकास केला आहे प्रत्येक ठिकाणचा, तर विकास हा माणसाला उपाशी राहण्यापासून कधीही आपल्याला वंचित ठेवू शकत नाही. त्यामुळे विकासाला प्राधान्य प्रत्येकाचं आहे आणि विकास सोबत आहे. आत्ता आपण पाहिलं की लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी जे काम केलं ते काम तळागाळात लोकांपर्यंत पोचलेलं आहे. आत्ताच दत्तात्रय शेळके हे उद्योजक जरी असले तरी प्रतिकूल परिस्थितीमधून वर गेलेले आहेत. त्यांना गरिबीच्या झळायच्या चटकायत्या आणि त्यांनी त्यांच्या धर्मपत्नी संगीताताई शेळके यांच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं आहे. त्यामुळे त्यांना विश्वास आहे की मतदारसंघामध्ये निश्चितपणानं आमदार राम सातपुते यांना लीड देऊन तालुक्यामधील सर्व परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतल्यानंतर हा राम सातपुते यांचा विजय येणाऱ्या 23 तारखेला निश्चित असेल असा त्यांनी सुद्धा आत्मविश्वास केला. निश्चितपणे शेळके साहेब तुमच्या ज्या काही भावना प्रतिक्रिया आहेत त्या आम्ही समाजापर्यंत पोचवू. तुम्ही बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आलात त्याबद्दल तुम्हाला बारामती झटका परिवारांकडून धन्यवाद. राम राम. राम राम.